पावसासंदर्भात कोकणात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्गात देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे। जळगाव कोल्हापुरात ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलाय। कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। तर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलाय। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर कोकणामध्ये आज आणि उद्या अतिमुसळधार पाऊस पडू शकतोय, त्यामुळे प्रशासनाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। तर काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे। मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये देखील आजसाठी ऑरेंज अलर्ट आहे। अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा आहे। तर तिकडे नाशिकमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। गोदाकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा आहे। छोटी मंदिरे पाण्याखाली जायला सुरुवात झाली आहे। तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी गेल्याचं सध्याचं कळतंय। तर नाशिकमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच सतर्कतेचं आवाहन देखील केलं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाने पाठ ही फिरवली होती। मात्र आपण जर बघितलं तर कालपासून पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे। यासोबतच त्र्यंबकेश्वर परिसर असेल, तसेच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार असा पाऊस बरसत असल्यामुळे धरणातून विसर्गाला देखील सुरुवाती करण्यात आलेली आहे। गंगापूर धरणातून सध्या जवळपास 2,500 क्युसेक पाणी जे आहे ते गोदावरी नदीपात्रामध्ये झेपावते। तर 4 वाजता या विसर्गामध्ये वाढ करण्यातून जवळपास 4,200 क्युसेक एवढं पाणी जे आहे ते सोडलं जाणार आहे। आणि त्यामुळे आपण साहजिकच बघत आहोत गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये थोडीफार वाढ ही झाल्याचं बघायला मिळत आहे। पुराची ओळख असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या सध्या गुडघ्याच्या वर पाणी जे आहे ते येऊन पोचलेलं आहे। खरं तर हा दुतोंड्या मारुती जेव्हा पूर्णपणे बुडतो तेव्हा नदीला पूर आल्याचं समजलं जातं। आपण जर बघितलं तर इतर ठिकाणी देखील जे रामकुंड परिसर असेल किंवा जे छोटे छोटे पूल आहेत ते आता सध्या या पाण्याखाली गेल्याचं दिसून येत आहेत। यासोबतच जर पावसाचा जोर असाच कायम राहिला तर साहजिकच या विसर्गामध्ये वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। गोदावरीसोबतच दारणा असेल किंवा इतर जवळपास 5 धरणांमधून विसर्गाला सुरुवाती करण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। सध्या खरं तर ही गोदावरीची संपूर्ण दृश्य जी आहेत ती बघायला मिळत आहेत आणि नागरिकांनी खरं तर धोकादायक ठिकाणी जाऊ नये, पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नयेत, आपली वाहनं जी आहेत ती नेऊ नयेत, अशा अनेक सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। हवामान खात्याकडून आता खरं तर नाशिकला ऑरेंज अलर्ट हा देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज कितपत खरा ठरतोय। पावसाने आता हजेरी लावलेली आहे, त्यामुळे कुठेतरी धरणं जे आहेत त्या धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ होताना दिसून येते। कॅमेरा विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।